नाशिकच्या निफाड तालुक्यातील पूर्व भागातील खेडले, झुंगे, रुई, देवगाव यासह परिसरातील गावांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्याचा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांसह फळ पिकांनाही फटका बसला. द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला असून तातडीने पंचनामे करत भरघोस मदत मिळावी यासाठी निफाडची तहसीलदार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे येवला लासलगाव मतदारसंघातील नेते कुणाल दराडे सांगत आहे. गारपीट या ठिकाणी झाली. वादळ वारा पाऊस झाल्याने शेतकऱ्याचं अनेक नुकसान झालेलं आहे. खास करून द्राक्षांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे. द्राक्ष मी बघितले, खाली पडलेले द्राक्ष आहेत. द्राक्षाला फुटले देखील आहेत, कारण गारांचा फटका त्या ठिकाणी बसला म्हणून द्राक्ष त्या ठिकाणी फुटलेत. एवढंच नव्हे तर कांद्याचं देखील नुकसान झालंय. म्हणजे ओव्हरऑल शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान या कालच्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही शासनाला या ठिकाणी फोनवरनं संवाद साधला आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी अधिकाऱ्यांची तुम्ही नियुक्ती करा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर आमचे प्लॉट देण्यास आलेला होता. साधारण एकरी 200 ते 250 क्विंटल माल होता आणि साधारण 2 एकर क्षेत्रामध्ये 400 क्विंटल माल होता. तर आमची फार नुकसान झालेली. आम्ही ही बाग उभे करण्यास सोनं नाणं गहाण ठेवून आम्ही हे बाग क्षेत्र उभं केलेलं आहे. तर आम्ही म्हणजे तळमळाशी मन त्याच्यात एकाग्र करून आम्ही काम केलेलं आहे. आम्हाला त्या तुलनेत आज उत्पन्न झिरो झालेलं आहे आमचंवालं आज गारपीट झाल्यामुळं. तर आम्ही याच्यात फार हवालदिल झालेलो आहे. तर आमच्या गारपीट झाल्यामुळं आमच्या क्षेत्रात व्यापारी येण्यास नाकोस्त्या मारतोय. तर आता आम्ही फार त्रस्त झालेलो आहे. ज्या शासनाजवळ आम्ही नुकसानी भरपाई भेटली पाहिजे आम्हाला शासनाकडनं. तर आम्ही शासनाकडं अशी मागणी करतो की आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तर आलेला जो डाळिंबाचा बहार आहे तो पण गळून गेला. डाळिंबाचे चिरे पडले आणि हा जो माल आहे तो सुद्धा व्यवस्थित नाही आहे. म्हणजे जो उत्पादन निघणार होतो त्या उत्पादनामधून आम्हाला काही शेतकऱ्याच्या पदात काही मिळणार नाही. तर शासनाने आम्हाला कमीत कमी जो खर्च आहे ना त्याचा अर्धा तरी द्यावा बुवा आम्हाला शेतकऱ्यांना खर्च.